च्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला आणखी एक पुन्हा धक्का बसलाय। काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा बाबा सिद्दीकींनी दिला। काँग्रेसचे मोठे नेते आहेत बाबा सिद्दीकी आणि गेली 48 वर्ष सिद्दीकी काँग्रेसचे नेते होते, मात्र त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा अखेर राजीनामा दिलाय। काँग्रेसला गेल्या काही दिवसातला दुसरा मोठा धक्का म्हणावा लागेल। मिलिंद देवरा यांचा राजीनामा आणि त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी दिलाय। त्या संदर्भात त्यांनी एक ट्विट सुद्धा केलंय। पाहूया ट्विट मध्ये त्यांनी काय म्हटलंय। बाबा सिद्दीकी म्हणतात, मी तरुणपणात काँग्रेस पक्षामध्ये सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे। मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे। मला व्यक्त व्हायला आवडलं असतं, बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात। या प्रवासात भेटलेल्या सर्वांचे मी आभार मानतो, असं ट्विट बाबा सिद्दीकी यांचं। आणि आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, काँग्रेसला दुसरा मोठा धक्का। अगदी खरंय, 2 महिन्याच्या आतलाच हा दुसरा मोठा धक्का म्हणावा लागेल। कारण मागच्या महिन्यात आपण बघितलं होतं की मिलिंद देवरासारखं एक मोठं नाव जे आणि त्यांचे स्वतः आणि त्यांचे वडील ही काँग्रेस पक्षामध्ये 55 वर्षाचा त्यांचा संबंध त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन तोडलं होतं। तसंच आज बाबा सिद्दीकी सुद्धा करताना आपल्याला बघायला मिळते। 48 वर्ष बाबा सिद्दीकी हे काँग्रेस पक्षाशी जोडलेले होते। मुळात जर आपण बघितलं तर बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमधल्या अल्पसंख्याक समुदायाचं कुठेतरी प्रतिनिधित्व करणारा चेहरा होता। अगदी तरुण वयामध्ये त्यांनी काँग्रेस जॉईन केली होती आणि त्यावेळेला जेव्हा काँग्रेस खूप भरात होती, विशेषतः मुंबईचा बांद्रा वेस्ट हा जो परिसर आहे, ज्या परिसरामधून बाबा सिद्दीकी यांनी विधानसभेवर आमदार म्हणून सुद्धा ते निवडून आलेले आहेत, तर हा जो संपूर्ण पट्टा जर आपण बघितला तर हा मुस्लिम बहुल भाग आहे। या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी पूर्वीच्या काळामध्ये बघायला मिळत होते, परंतु आपण पाहतो आहोत की मध्यंतरीच्या काळामध्ये ती पकड कुठेतरी कमी होताना दिसती आहे। आणि आता जेव्हा बाबा सिद्दीकी सारखं काँग्रेसमधले एक अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मोठा चेहरा, ज्या चेहऱ्याचा संबंध मुंबईतला जो एक प्रमुख व्यवसाय आहे म्हणजे बॉलिवूड, त्याच्याशी संबंधित हा चेहरा आहे। मोठमोठे जे कलाकार आहेत त्यांच्याशी बाबा सिद्दीकी यांचे अतिशय जवळचे संबंध आहे। मुळात जे खान ब्रदर्स आपण म्हणतो, या खान ब्रदर्सशी बाबा सिद्दीकी यांचे अतिशय जवळचे संबंध आहे आणि त्या निमित्तानं काँग्रेस जे आहे ते या बॉलिवूडमध्ये कुठेतरी त्यांचं एक स्थान होतं। परंतु आता बाबा सिद्दीकी जेव्हा पक्ष सोडतायत तेव्हा साहजिक हा काँग्रेसला एक मोठा फटका मानला जातो आहे। आणि आता गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा आहे की बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटामध्ये सामील होतील, जशी चर्चा होती की 10 तारखेपर्यंत ते सामील होतील, आज आपण पाहतो आहोत की आज त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे आता येत्या 2-3 दिवसात कधीही त्यांचा हा प्रवेश जो आहे तो निश्चित मानला जातो आहे आणि त्यामुळं काँग्रेसला एक मोठा झटका, तर अजित पवार गटाला एक मोठा चांगला चेहरा मिळाला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। बिलकुल प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। याच संदर्भात अधिक बोलूयात आपण। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। अतुलजी, काँग्रेस पक्षाला हा धक्का असं राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय, तुमची काय प्रतिक्रिया? बाबा सिद्दीकींचा राजीनामा म्हणजे काँग्रेस पक्ष एखाद्या व्यक्तीच्या अवतीभोवती फिरणारा राजकीय पक्ष नाही। काँग्रेस पक्ष ही एक चळवळ आहे। काँग्रेस पक्ष हा एक विचार आहे आणि त्या विचारासोबत देशाची जनता आणि त्याचा वोटर जोडलेला आहे। आपण पाहिलं असेल की कितीतरी लोक भाजप घेऊन गेली। भाजपचा आता हा एक अजेंडा आहे की एकीकडे क्लेम करायचं की आम्हाला 370 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि दुसरीकडे विरोधी पक्ष फोडायचे, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर करायचा। आणि त्याच्या हा जो प्रकार आहे याच्यामधून स्पष्टपणे समोर हे येतं की तुम्ही जो गोष्टी करता, ज्या वल्गना तुम्ही करता संसदेमधून सुद्धा, ती वास्तविकता नाही आहे। तुम्हाला माहिती आहे की आपण 200च्या वरती जागा जिंकणार नाहीये, म्हणून विरोधी पक्ष फोडायचे, विरोधी पक्षांचे नेते घ्यायचे, हा प्रकार जो आहे तो भाजप करते आणि जनता त्याच्याकडे बघते आहे। मला वाटतं ते आता गेले नाही गेले मला त्याची कल्पना नाही,
पण बरं, आपल्या त्यांनी आपली जी ट्विटरवरून घोषणा तर केली आहे. अतुलजी, तुम्ही तुमच्या पक्षातले जे काही नेते आहेत ते दुसरे म्हणजे विरोधी पक्ष फोडतायत, म्हणजे सत्ताधारी पक्ष तुमचा पक्ष फोडतायत असा आरोप करताय. मात्र बाबा सिद्दीकींनी स्वतःच्या ट्विटमध्ये दावा केलाय की सांगण्यासारखं बरंच काय. याचा अर्थ नेमका काय? असं आहे की आता एकदा तुम्ही रिझाईन करता आहात किंवा जाता आहात, मग त्याच्यानंतर तुमच्या बोलण्याला कितीचा अर्थ राहणार आहे आणि त्याच्यावर जनता किती विश्वास ठेवणार आहे. एखादा नेता गेला म्हणजे मतदार जातो असं होत नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून जाईल की काँग्रेसचाच उमेदवार जो आहे तो तिथे निवडून येईल. मिलिंद देवरा, त्यानंतर बाबा सिद्दीकी, म्हणजे तुम्ही म्हणताय की त्याचा काही परिणाम होणार नाही. म्हणजे हे सगळे नेते, म्हणजे 48 वर्षांचा त्यांचा प्रवास आहे काँग्रेस सोबतचा, असे जर नेते तुमचा पक्ष सोडून जातात तर काही फरक पडणार नाही असं तुमचं म्हणणं आहे? देवराजींना त्यांच्या कुटुंबाला काय नाही दिलं काँग्रेसने. 14ला ते हारले, 19ला ते हारले, त्याच्यापूर्वी ते केंद्रीय मंत्री होते. सगळ्या गोष्टी त्यांना दिल्या नाही. ह्या बाबी सगळ्या जनता बघते ना. काही एका दुसऱ्या नेत्यामुळे थोडी पक्ष बनतो. मग तरी सुद्धा सोडून जाण्याचं काय कारण असेल? नाही, आता ते कारण त्यांना विचारायला पाहिजे की ते का सोडून जात आहेत. मी त्याच्यावर काही टिप्पणी करणार नाही, पण भाजप का अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करत आहे हे मात्र स्पष्टपणे समोर आहे. मला सांगा की आम्ही जिंकून येणार, आम्हीच 400 पार करणार असा म्हणणारा पक्षाचा नेता मोदी साहेब तिकडे निवडणूक आयोगाच्या कमिशनरांचं, आयुक्तांच्या नियुक्तीच्या समितीमधनं सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना काढून टाकतात. आता त्याचं इलेक्शन कमिशन ऑफ भाजप झालं. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते करतायत. ईडी इन्कम टॅक्सचा वापर करत आहेत. तुम्ही विचारा कोणालाही, तुम्ही म्हणा की नाही ईडी इन्कम टॅक्स आपलं काम करते, कोणी मानेल का रस्त्यावर, शेवडा पोरका सुद्धा मान्य करणार नाही ही गोष्ट. तर ही स्पष्टपणे दिसत आहे सगळं हे की या संस्थांचा आणि या सगळ्यांचा वापर करून दमनशाही करत आहेत. लोकशाही इथे संपलेली आहे आणि त्याचा परिणाम आम्ही लढतोय. काँग्रेस ब्रिटिशांशी लढली, हे काय यांची काय विसात आहे एवढी. बरं, अतुलजी धन्यवाद. तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत न्यूज 18 लोकमतकडे. एकंदरीतच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी जे कोणी काँग्रेसचे नेते पक्ष सोडून चाललेले आहेत त्याचं खापर हे सत्ताधारी पक्षांवरती फोडलंय. त्यांचं म्हणणं आहे की विरोधी पक्षातले नेते फोडण्याचं काम हे भाजपकडून आणि सत्ताधारी पक्षांकडून सुरू आहे. अर्थात नेमकं कारण काय काँग्रेसचे असे मोठे नेते पक्ष सोडून जाण्यामागे, त्यावरती मात्र कारण त्यांनाच विचारावं लागेल असं वक्तव्य अतुल लोंढेंनी केलंय. मात्र पक्ष सोडून चाललेले नेते मात्र याचं कारण विचारलं असता त्याचं खापर त्यांनी सत्ताधारी पक्षांवरती फोडलेलं आहे. काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा काँग्रेसचा राजीनामा दिला, त्यावरती आपण ही प्रतिक्रिया ऐकली. आता पुढच्या काही दिवसांमध्ये